केले ती पाऊल मी तुला हातावर देतो की भूलोक, पाताळ लोक आणि स्वर्ग लोक यांपासून तुला कधी मरण मिळणार नाही. ठीक आहे, तो मला मिळेल. आता असतो ठीक आहे, जाऊया आपण. आपण या स्वर्गातील राजावर स्वारी करून त्यांचं राज्य काबीज करून घ्यायचे. अरे हो, कित्येक दिवस या सहारा त्रैलोक्यामध्ये गमन करत आहे, परंतु कोणतेच तऱ्हेचे साधन अजून माझ्या हाती लागलेले नाही. नारायण नारायण, आलेच माझ्या लक्षात. अरे हो, आलेच माझ्या लक्षात. तो देवराजेंद्र या चैत्र दरबारामध्ये रंभा नामक अप्सरा उस्ताद हिचे नृत्य चालू असताना तिला पाहून इंद्रदेव कामातुर झाले व त्यापासून मत्सर नामक असुराचा जन्म झाला. आणि हो, त्या मत्सर नामक असुराने तर साक्षात कैलास राणा शिवशंभो भोलेनाथाची आराधना करून अमरत्वाचा वर प्राप्त केला आहे. आणि यातच कधी मजा येणार आहे.
कारण ते देव आणि दैत्य या दोघांमध्ये काहीतरी भांडण हे लावून दिलंच पाहिजे, म्हणजे झालंच माझं काम. येतो मी. नमो आदिनाथ अक्षयानंत, नमो आदिनाथ दरबार भरला इंद्र सभेला मंडपी जमली सभा, दरबार भरला इंद्र सभेला मंडपी जमली सभा, रंभ उर्वशी नर्तन करी सभेला आली शोभा, रंभ उर्वशी नर्तन करी सभेला आली शोभा. अरे रे काय दुर्भाग्य, काय दुर्भाग्य. तिकडे तो मत्सर नामक सूर याने तर सारा थैमान मांडला आहे. देव दानव यक्ष ऋषीमुनी मानव साऱ्यांना त्रस्त सोडलाय आणि हे देवराज इंद्र मात्र रंभेचा नाद गाण्यात दंड. नारायण 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 नारायण. देवराज तिकडे तो मत्सर नामक सूर याने तर साऱ्या त्रैलोक्यात हाहाकार माजवला आहे आणि आपण मात्र त्या रंभेच्या नाच गाण्यात दंग. नारायण नारायण. जे घडताय ते योग्य कथन करावे. नारायण नारायण. देवराज साक्षात स्वयंभू शंकराच्या वराने अमरत्वाचा वर प्राप्त केलेला तो मत्सर नामक सूर याने तर सारे त्रैलोक्य जिंकण्याचे जणू काही विडा उचलला आहे आणि यातच तो आपल्या या अमरावतीवरती स्वारी करून येत आहे. तेव्हा या अमरावतीचं रक्षण करावे हे सांगावं चालवतो. आपण निश्चिंत राहा, उद्या त्याला मी घेतो त्याचा समाचार. नारायण नारायण. देवराज आपण या साऱ्या त्रैलोक्याचे रक्षण करावे हीच आमची सदिच्छा. हे स्वामी नारायण नारायण.
सुंदर प्रिय विषय प्रिय पाहिलात आपण ज्या देवांच्या शोधात होतो ते आपल्या समोरच उभे आहे. हे स्वर्गातील देवानो, तुमचे हे राज्य खाली करा आणि निघून जा इथून. अरे तो आहेस तरी कोण आणि इथे कशासाठी आलाय? आल्या मार्गे परत निघून जा. अरे स्वर्गातील देवानो, आम्ही आता त्यांचा नेहमीच आपण अपमान केला आहे. आता तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या अंगात हिंमत असेल तर स्वीकारा युद्धाचे आव्हान. तर वेळ कशाला? ठीक आहे. तुझ्या अंगात हिंमत असेल तर स्वीकार तू युद्धाचे आव्हान. पहिला त्या कल्पुके देव कसे माझ्या युद्धातून पळून गेले. सुंदर प्रिय विषय प्रिय, चला त्यांच्या पाठलागावर. ते आपण कथन करावे. बोले ना तर आपण दिलेल्या वराचा दुरुपयोग करून मस्तराने आम्हा देवांचे राज्य काबीज करून आम्हाला पळ करून सोडले आहे. ठीक आहे, निश्चिंत राहा. येऊ दे त्याला, देतो त्याचा समाचार. पर्वत सोड आणि माझ्या स्वाधीन कर. विसरलास, माझ्या कोणाने उन्मत्त नाही हे विसरू नकोस. आम्हा देवाला शरणे, नाहीतर काय? हे महादेवा, आपण दिलेल्या वराने मी अमर आहे, अमर. मला कोणापासूनही मरण नाही, आपल्या देखील पासून मरण नाही. अरे नीच दैत्या, तुला जर फारच गर्व झाला आहे, पाहतो तुला समाचार. ठीक आहे, तो वेळ कशाला? सर्व देवता पळून गेले. अरे कोण अजून आहे काय? तो माझ्याशी युद्ध करेल. नारायण नारायण
कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालं दंगामी पाहुणीच्या साईला झालं दंगामी पाहुणीच्या साईला नारायण हे नाता इथे कसे काय नाही केलं नारायण अरे रे काय माझे दुर्भाग्य आलो होतो या कैलासावर साक्षात भोलेनाथाचे दर्शन घ्यायला आणि दर्शन मात्र या असुराचं झालं जास्त बोलला का तुझे सेंडे आणि मुंडे धडा वेगळे करेल नारायण अरे मत्सरा तू विसरलास तू शंकराच्या वराने अमर जरूर आहेस परंतु तू अजून अजिंक्य ठरलेला नाहीस नाही मी अमर आहे अमर मला कोणापासून मरण नाही अरे तेच तर सांगतोय तू अमर जरूर आहेस परंतु तू अजून अजिंक्य नाहीस कारण तू सर्व देवांची राज्य काबीज केलीस सर्व देवांना सर्वोपभोग केलेस परंतु एक मात्र विसरलास आणि ते म्हणजे साक्षात गणराज पार्वतीपुत्र गणेश सोंगाड्या काय कुठं आहे त्याचाही घेतो समाचार नारायण विनाशकारी विपरीत बुद्धी शेवटी गर्वाचं घर हे खालीच असतं अरे मत्सरा मत आहे या नारदाची वाणी केव्हाही असत्य ठरणार नाही जा त्या गणरायाला शरण जा कारण तोच करता करविता त्या विश्वाचा पालन करत आहे जा तुझा हा मोह सोड नाही नाता नाही मत्सरा अरे असा द्वेष करू नकोस असा गर्व करू नकोस शेवटी जन्माला आलेला सजीवाचा मृत्यू अटळत असतो त्याशिवाय ही सृष्टी चालणार कशी नारायण हे देवा गजानना लंबोदरा या पामराला क्षमा कर कारण याला फारच अहंकार झाला आहे सोडून दे रे वेड्या गर्वाभिमान सोडून दे रे वेड्या गर्वाभिमान भक्ती करून प्रभूची भक्ती करून
नका जाऊ. यावे गणपतीराया आज भूमीवर यावे गणपतीराया आज भूमीवर भक्त जन वाट पाहती तुझे गुण गाया यावे ऋण जुन गणपतीराया यावे ऋण जुन गणपतीराया यावे ऋण जुन गणपतीराया यावे ऋण जुन गणपतीराया त्याचप्रमाणे जयेश गुडेकर कोण हॅलो त्याचप्रमाणे जयेश गुडेकर याचकडून देखील नारदाच्या कामासाठी 501 रुपयाचं वार्षिक आलाय. त्या सर्व बक्षीसदात्यांचे आणि कलाप्रेमी रसिक श्रोत्यांचे आम्ही मनस्कावर ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण असे कित्येक दिवस पळत राहायचे जगण्याचा काहीतरी मार्ग आपल्याला शोधायलाच हवा. त्यावर मार्ग म्हणजे एकच मुनिवर्य नारद मुनी. चला तर ठीक त्यांच्या शोधात जाऊया आपण. चला तर हॅलो नारायण नारायण याशी
या शिखरावरी डमरू वाजे शंभो शंभो नाचे तळतळा हो माझा मार्लेश्वर शिव भोळा हो माझा माझा मार्लेश्वर शिव भोळा सर्व देव काहीतरी चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये दिसत आहे. आपण जाऊन या देवांची विचारपूस केली पाहिजे. देव हो आपल्या चरणी या मुनिवंड नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. जावे नारद जावे, आपली वाट पाहतो. बिघडतंय ते फार भयानक आहे. नारायण नारायण महादेवा, अहो काय घडतंय आणि काय बरं भयंकर. मुनिवर्य, आपण 3 ताल सप्तपथाल गमन करता आणि आपल्याला तर सर्व माहितच आहे ना. त्या मंदिरात सर्व देवांचे राज्य काबीज करून सर्व काम पळ करून सोडलाय. यातून जगण्याचा मार्ग मुनिवर्य आपणच सांगावा, आपणच सांगावा. नारायण नारायण देवराज, विधिलिखित लिहिल्याप्रमाणे सर्व काही घडत असतं. आपण सर्व देव निश्चिंत राहा, कारण त्या मत्सर नामक असुराचा अंतकाळ आता जवळला आहे आणि त्यासाठी साक्षात महागणपतीने पार्वती मातेच्या पोटी वक्रतुंड नामक अवतार धारण केला आहे. आपण सर्व देव मिळून देवादिदेव गणेश, पार्वती पुत्र गजानन त्या वक्रतुंडाची मनोभावे आराधना करावी. गणेश देव प्रगट होऊन आपल्याला यातून मुक्त करतील. चला तर गणेशाची आपण आराधना करूया. हे देवादिदेव गजानना, एकदंत विश्वचालका, सुखकर्ता दुःखहर्ता मयुरेश्वरा, बाप्पा मोरया विश्वचालका, हे बालका गौरी नंदना शिवसुता लंबोदरा, या भक्तांना तारावया या भूवरी लवकरे प्रभू, या भूवरी लवकरी. मोरया गणराया तू गौरी तनया, मोरया गणराया तू गौरी तनया,
आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. हे शिवाच्या नंदना हे गणाच्या श्री गण हे शिवाच्या नंदना हे गणाच्या श्री गण भावना पावना करीतो आराधना देवा गजानना पुरवाना ही मनोकामना देवा गजानना पुरवाना ही मनोकामना आता जवळाला आहे. आपण सर्व देव आपापल्या राज्यात जाऊन सुखाने राज्यकारभार करा. या आपण पाहतो मी त्याचा समाचार. सुंदर प्रिया विचार प्रिया पाहिल्यात जे आपण वक्रतुंडाच्या शोधात होतो तो तर आपल्या समोर उभा आहे. पकडा त्याला. अरे मास्तरा तुझा अंत काय आता जवळ आहे. हा गर्व सोड आणि मला शरण ये. तुला मोक्ष मिळेल.
मनासारखं हो. मग बाजारात जायचं करू, पण घेतलं काय नेसलं काय हे म्हाताऱ्या मावशीला सांगितलं पाहिजे. मावशी सांगितलंच पाहिजे का अगं हो ग, सांगितलंच पाहिजे. मग ऐक तर, मी घेतले विक्रीसाठी दूध, घेतले बघ साधं दूध. मग चल तर बरोबर बाजाराला. मावशी आम्हा सर्व पोरींना विचारलं, तुझं काय घेतलं? मी की नाही घुसलून मावशी ढुसून काय चला तर बाजारला. हॅलो, हे पहा, अगं मावशी तुझ्यासाठी खास बक्षीस आणलंय आणि ते म्हणजे आमचे संजय खांडेकर उर्फ धुला खांडेकर. संजय उर्फ धुला खांडेकर याचकडे मावशी तुझ्यासाठी खास 501 रुपयाचं पास केलाय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की संजय उर्फ धुला यांचं मावशीला सुंदरसं चमकदार एकदम चटकदार नाव द्यायचं आहे. चाकूला इंग्रजी म्हणतात नाही, चाकूला इंग्रजीत म्हणतात नाही. धुल्या आणि धुळ्या गावांचे नाव घे, मी त्यांची वाई. हॅलो, तसेच दिगंबर भारती आंदोली गावचे जावई याचकडून मावशीसाठी 50 रुपये मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. दिगंबर भारती. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर, दिगंबर रावांचे नाव घेते, मी त्यांची लवर. अगं मावशी त्याचप्रमाणे संकेत रेवाळे याचकडून देखील तुझ्यासाठी खास 101 रुपयाचं वर्ष केलाय. तर मावशी संकेत यांचं देखील एक नाव घे. संकेत. अत्तरची बाटली नदीवर फुटली, संकेतरावांचे नाव घेते, त्यांची लंगोटी बघा सुटली. हॅलो, अगं मावशी आता संकेतरावांचं नाव घेतलं, खांडेकरांचं नाव घेतलं. आता मात्र आमचे प्रणव रेवाळे एकदम धावून आले आणि म्हणतात मावशी माझं देखील एक नाव होऊ दे, फक्त इज्जत तेवढी काढू नको. प्रणव. एक दोन तीन चार गेले चौशीकडे. प्रणवरावांचे नाव घेते, गेले बघा माझ्या म्हशीकडे. सुंदर नाव घेतलं. आणि मावशी तुझ्यासाठी तर नाव घेण्यासाठी बक्षीस येतात. सगळ्यांचं नाव घेतलंस आणि आमचे चॉकलेट बॉय अक्षय शिंदे हे मात्र रुसून बसलेत बघ. अगं मावशी अक्षय शिंदे यांचं नाव घ्यायचं आहे. वाकडा तिकडा भेला त्यावर बसला कोल्हा. अक्षयरावांचे नाव घेते, अक्षयरावांचे नाव घेते. मावशी भरपूर नावं झाली. अगं मावशी त्याचप्रमाणे अक्षय घोडेकर याचकडून देखील तुझ्यासाठी खास 51 रुपयाचा पारितोषिक आणलाय. मावशी अक्षय लाल मिरचीला हिरवईमध्ये
आणि सर्व अक्षय गुणेकर, अक्षय शिंदे आणि सर्व मावशीचे चाहते यांना मावशी म्हणते नमन झाल्यावर पडद्याच्या मागे येऊन भेटे.